काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करावे। उदयकृष्ण रेड्डी यांनी सुद्धा आपला अपमानाचा बदला मानून काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द मनाशी बाळगली। कठोर मेहनत आणि जिद्दीने त्यांनी त्यात यशही मिळवून दाखवलं। फार कमी लोक असे असतात जे आपल्या यशातून अपमानाचा वचपा काढतात। असेच एक पोलीस कॉन्स्टेबल असलेले उदयकृष्ण रेड्डी यांनी यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2023 क्रॅक करून मोठं यश संपादन केलं। त्यांच्या जीवनातील हे सर्वात मोठे यश नाही तर त्यांच्या अपमानाचा घेतलेला सर्वात मोठा बदला आहे। अपमानाचा प्रत्येकालाच कधी ना कधी सामना करावा लागतो। कधी आपली चूक नसताना तर कधी आपली चूक झाली म्हणून अपमान सहन करावा लागतो। त्या क्षणी जर अपमान गिळत असलो तरी झालेल्या अपमान कोणीही विसरत नाही। काही जण आपल्या अपमानाचा चुकीच्या मार्गाने बदला घेत असतात, परंतु सगळ्यांसमोर ज्या व्यक्तीने आपला अपमान केला आहे त्या व्यक्तीप्रमाणे मोठा अधिकारी होऊन आपल्या अपमानाचा बदला घेणं हे खरंच समोरच्याला दिलेलं शांततेतील सणसणीत उत्तर आहे आणि आपल्या अपमानाचा घेतलेला बदला सुद्धा। उदयकृष्ण रेड्डी हे आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरायकोंडा मंडळातील उल्लाप्लेम गावचे रहिवासी आहेत। त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आहे। उदय यांच्या आजीने त्यांना वाढवले, त्यांचे शिक्षण पूर्ण केले। पुढे त्यांना आंध्र प्रदेश पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरीही लागली। 5 वर्ष त्यांनी कॉन्स्टेबल म्हणून नोकरीही केली। 2018 मध्ये एक घटना घडली। त्यांचा सर्कल पोलीस अधिकाऱ्यांनी जवळपास 60 पोलीस कर्मचाऱ्यांसमोर अपमान केला। यात संवेदनशील असलेले उदयकृष्ण रेड्डी यांना खूप वाईट वाटले। त्यांच्या मनामधून तो अपमान निघतच नव्हता। शेवटी त्यांनी राजीनामा दिला। त्यांनी यूपीएससी एक्झाम देत IAS अधिकारी होण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ते 5 वर्ष यासाठी मेहनत घेत राहिले आणि 2023 मध्ये त्यांनी यूपीएससी ची एक्झाम दिली आणि रिझल्ट आला। त्यांचा ऑल इंडिया रँक 718 आला। आपल्या निकालाबद्दल बोलताना ते सांगतात की जोपर्यंत मी IAS ऑफिसर होणार नाही तोपर्यंत मी तयारी सोडणार नाही। आपल्या अपमानातून प्रेरणा घेत एक तरुण चक्क यूपीएससी एक्झाम पास झाला आहे, जी देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते। यातून एवढंच कळतं की मनापासून केलेल्या मेहनतीचे फळ नेहमी मिळतच असते, जे उदयकृष्ण रेड्डी यांच्या बरोबर झालं आहे। त्यांच्या या जिद्दीला आणि मेहनतीला सलाम। त्याचबरोबर त्यांच्या पुढील वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा।